परत एकदा स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर आज जात आहे बाहेरगावी आणि या महिन्यामध्ये फिरणंच चालू आहे. आता इथे देवदर्शनासाठी आम्ही 2 महिन्यापासून जाण्याचा विचार करत आहोत. पण काही कारणामुळे ते शक्य झालेलं नाही. म्हटलं चला आपण तोंडातून शब्द काढलेला आहे, तर एकदा जाऊन येऊया. तर हे गाव आहे नदीच्या काठावर अगदी. या साईडला गाव आहे आणि नदीच्या त्या बाजूला मंदिर आहे. तर इथे पावसाळ्यामध्ये तर अजिबात जाता येत नाही. आता पाणी खूप कमी आहे त्याच्यामुळे जाऊ शकतो. तर म्हटलं चला खूप वर्ष झाले मी इथे गेली नाही. कमीत कमी 5-7 वर्ष झाले या मंदिरामध्ये गेलेली नव्हती आणि इथे जाण्याचा खूप दिवसापासून विचार होता. तर म्हटलं जाऊन येऊ. आणि सर्दी खोकल्यामुळे थोडा आवाज चेंज येईल आणि वातावरण कसं चेंज झालं ना त्याच्यामुळे सर्दी खोकल्याचा खूप त्रास आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पण रेग्युलर येत नाही आहे. आणि व्हॉईस ओव्हर देताना मध्येच खोकला आला ना तर मग ते व्हिडिओ पूर्ण बंद करावा लागतो. तर असो बघा या नदीला पाणी आहे खूप कमी आहे आता. आणि हेच पावसाळ्यामध्ये इतका पाण्याचा ओढ असतो की इथून कोणीच जाऊ शकत नाही. आणि मंदिराच्या मंदिरामध्ये जे काही लोक राहतात तर पूर्ण संपर्क त्यांचा गावाशी तुटलेला असतो. इतकं पाणी असते इथे. साधारणतः पावसाळ्याभर तरी इथे आपण जाऊ शकत नाही. आणि आम्ही तिथे मंदिरामध्ये विचारलं सुद्धा त्यांना की जर नदीला पाणी असलं तर मग तुम्ही कसं करतात इथे, होडी किंवा बोट वगैरे नाही का? तर ते बोलतात की जिथून तुम्ही जाणे येणं करता या भागामध्ये पाण्याचा प्रवाह इतका असतो की तिथे स्थिर पाणी नसते, एकदम वाहून जातं. आणि पुढे 3 नद्याचा संगम आहे तर तिथे थोडं असा खोलगट भाग आहे तर तिथे ते जमा होतं पाणी. पण इथे जर जाणं येणं शक्यच नाही ते बोलले, इतका प्रवाह राहतो. तर बघा या साईडला असं वातावरण आहे आणि हे मंदिर जंगलामध्ये आहे. अगदी उंच भागावर आणि गाव त्या साईडला. तर ते लोक जे मंदिरामध्ये राहतात तर ते 4 महिन्याचं सर्व राशन आणून ठेवतात आणि औषधी वगैरे ते. आम्ही हे विचारलं जर इमर्जन्सी तब्येत झाली तर काय करता? तर ते बोलले की औषधीशिवाय पर्यायच नाही, जे काही आम्ही औषध आणतो तेच वापरतो. म्हणजे इतकं त्यांना पावसाळ्यामध्ये खूप कठीण होऊन जातं पुरामुळे आणि पाणी भरपूर असतं त्यावेळेला. तर इथलं हे मंदिर आहे बघा, इथनं पायऱ्या आहे. पाणी जर आलं त्या पायरीपर्यंत पाणी येतं आणि वरच्या साईडला मंदिर आहे आणि अवतीभोवती पूर्ण झाडं-झुडं जंगल आहे. आणि यांनी 4 ते 5 कुत्रे ठेवलेले आहे इथे, कारण जंगलाचा भाग असल्यामुळे त्यांना ते पाहिजेच असते. तर असं छान मोकळं मंदिर आहे. साधारण 10 ते 12 लोक इथे राहतात. तर इथे पूजा वगैरे केली आम्ही आणि हा मंदिराचा बाहेरचा भाग. तर असं छान वाटतं, रम्य वातावरण आहे. इतकी छान हवा होती थंड. आणि त्यांनी झाडं वगैरे भरपूर लावलेले आहे. 2 ते 3 मुलं पण आहे. आणि 1-2 मुलांना तिथे पोहता येतं. पण ते पण जास्त पाऊस असला की ते पोहत नाही, म्हणजे जात नाही त्या पाण्यामध्ये. तर अशा पद्धतीने इथलं मंदिर आहे. पूजा वगैरे आटोपली आणि इथून आता पुढच्या गावाला जायचं होतं. तर बघा आजूबाजूचा परिसर असा आहे. आणि खूप दिवसापासून इच्छा होती माझी इथे यायची. शेवटी म्हटलं चला आज जाऊया. तर आज हा छोटासा ब्लॉग मी इथला शेअर केलेला आहे. बाकी कुठलंही काही डेली रुटीन वगैरे दाखवणार नाही. तर बघा किती छान आहे असं वातावरण. आणि खरंच मंदिर हे गावाच्या बाहेरच छान वाटतात. आणि अगदी असं शांत ठिकाणी आहे. कुठलाही आवाज नाही किंवा गोंधळ नाही. इथे मंदिरामध्ये जर बसलं ना तर त्या साईडला गावामध्ये कोणी ॲटोनी येत असेल तरीसुद्धा दिसतं. इतकं उंचावर ते मंदिर आहे. भोवती असे झाडं, साईडला इथे पाण्याची विहीर आहे आणि हे मंदिर आहे. तर छान वाटलं इथे येऊन आणि खूप वर्षांनी आली. आणि परत इथे कार्यक्रम आहे 23 तारखेला. तर त्यांनी पत्रिका दिली आम्हाला, बोलले की तुम्ही या कार्यक्रमाला. म्हटलं नक्कीच येऊ जर येणं झालं तर. त्यानंतर इथे बघा ह्या काही आई आहेत ज्या पूजा करायला आलेल्या आहे. ह्या पण बाहेरगावावरून आल्या. आणि इकडे यायचं म्हटलं तर ॲटो येत नाही, पायी यावं लागतं. आम्ही गाडी त्या साईडला ठेवली, तिथनं पायी आलो. तर उन्हाळ्यामध्ये हे पाणी पूर्ण आटून जातं, काहीच पाणी राहत नाही. आणि पावसाळ्यामध्ये तर बघा ना तुम्ही, तर आपण त्या पाण्यामध्ये जाण्याची हिंमत नाही करत, इतका प्रवाह पाण्याला असतो. तर इकडनं ह्या पूर्ण पायऱ्या आहेत. पायऱ्या आता शेवटपर्यंत आहे आणि नंतर इकडे थोडं या साईडला जंगल आहे. आता थोडं कमी प्रमाण आहे. पावसाळ्यामध्ये तर इतकं दाट असते झाडं वगैरे की इकडनं जाण्याची भीतीच वाटते. तर इकडे सीताफळीचे काही झाडं होते, त्या साईडला संत्र्याचे झाडं होते, बांबूचे पण झाडं होते आणि खरंच खूप छान वाटलं. आणि मध्यंतरी इथे कुठल्यातरी मराठी पिक्चरची शूटिंग केली असे मी त्या मंदिरामधील एका मुलाकडून ऐकलेलं आहे. आता खरं काय खोटं काय त्यांना माहीत. पण झाली असेल, कारण वातावरणच इतकं छान आहे.
तर बघा इकडे नदी आहे आणि पुढे 3 नद्याचा संगम आहे इथे या साईडला. तर अशा पद्धतीने आता पूर्ण असं मोकळं आहे तर छान वाटतं. आणि या नदीमध्ये सर्व असे गोल गोल दगड आहेत. तर त्यातले 1-2 दगड घेतले मी. माझ्या मुलीला ते दगड खेळायला खूप आवडते. त्यानंतर पुढच्या गावी निघालो, पण तीच नदी या साईडला पण आहे. इथेही पुलावरून पाणी जातं पावसाळ्यामध्ये. तर आता खूप कमी पाणी आहे आणि तिथून हे गाव साधारणतः 2 ते 3 किलोमीटर आहे. इथे पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. म्हटलं आलंच आहे तर एका रस्त्यामध्ये सर्व गावे करून घ्यायची आणि जवळ असल्यामुळे दर्शन घेता येईल. आणि या गावातून निघालं की संत्र्याचे बगीचे भरपूर आहेत. म्हणजे दोन्ही साईडला संत्र्याचे बगीचे, तसंच केळीचा बगीचा आणि छान असं वातावरण आहे. त्यानंतर इथून निघालो आणि परत आता त्या रस्त्यावर हे एक गाव आहे. आता इथले मी व्हिडिओ तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे. रस्त्यावर लागते तर मग इथे पण दर्शन घेतो आम्ही. आणि या गावामध्ये जास्तीत जास्त वाडा आहे मोठ्या जुन्या टाईपचे ते. त्यानंतर घरी आली, झाडझूड वगैरे केली आणि बाजार पण केलेला होता. आठवडी बाजार होता. म्हटलं उद्या होळी आहे तर तो बाजार करून घ्यायचा. तर त्यामुळे भाजीपाला वगैरे आणला. तो मला लावायचा होता, व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायचा होता. तर त्याआधी सगळं घर आवरून घ्यायचं होतं आणि नंतरच तो भाजीपाला सेट करणार आहे. तर इथे रूम वगैरे आवरल्या. त्यानंतर हे बाहेरचं झाडलं. नंतर कपडे होते, कपडे पण घड्या करून ठेवायचे होते, ते व्यवस्थित ठेवले. आणि त्यानंतर आता भाजीपाला भरपूर आहे तर पालक मेथी ते निवडायची होती. म्हटलं ती आताच निवडून घ्यायची, म्हणजे सणाच्या दिवशी कशी धांदल होत नाही. आणि उद्या होळी आहे तर बरेच कामं आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी कामं म्हटलं आज करून घ्यायचे. तर इथे कपडे वगैरे सर्व आवरून घेतले आणि टी व्ही चालू होता. म्हटलं चला थोडा वेळ टी व्ही पण बघणं होते आणि आपलं काम पण होते. आता भांडे घासायचे राहिले आणि आज थोडं लेट झालं. बाहेरून आलो तर थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतरच कामाला लागले. तर आता 6, 6:15 होत आलेले आहे. तर दिवावात पण करायची होती. म्हटलं त्याआधी पटकन भाजीपाला निवडून घ्यायचा, नंतर दिवावात. कारण भाजीपाला निवडल्यानंतर परत ते झाडावं लागतं. त्याच्यामुळे मग म्हटलं ते दिवावात झाल्यानंतर झाडणं बरं नाही. त्यानंतर बाकी कामं करता येईल. तर इथे बघा 2 पिशव्यामध्ये भाजीपाला आणलेला आहे. आणि हा जो नेहमी मी तुम्हाला बटाटा सांगत असते, जो MP साईडला मिळतो, तो त्याच बाजारामध्ये मिळतो. म्हणून मग मी तिथून 1 ते 2 किलो घेऊन आली. कांदे, पालक, मेथी, शेतातील छान अशी पालक होती, कोवळी मेथी पण. आणि शेतकरी येतात सर्व विकायला ना, तर त्यांच्याकडे भाजीपाला खूप छान असतो, ताजा आणि फ्रेश. म्हणून मग म्हटलं आठवड्याभराचा तिथूनच आणायचा. तर आता भाजीपाला निवडायलाच मला अर्धा पाऊण तास लागणार आहे, कारण पालेभाज्या म्हटलं तर वेळच होतो. सोबतच बरबटीच्या शेंगा आणि भेंडी, टमाटर, सांबार, मिरची प्रत्येक कॅरी बॅगमध्ये वेगवेगळं आणलेलं आहे मी, कारण एकाच दुकानातून घेतलं नाही, 2 ते 3 दुकानातून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कॅरी बॅग पण भरपूर झालेले आहे. आणि ह्या कॅरी बॅग तर मला रोज उपयोगी पडतातच, कारण जे काही आपलं सामान नसतं खरकटं किंवा शिल्लक राहिलेलं, तर या कॅरी बॅगमध्ये जमा करत असते. त्यासाठी बऱ्याच उपयोगी असतात त्या. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथे सर्व भाजीपाला निवडून घेतला, टमाटर वगैरे ठेवलेले आहे. आणि आठवडी बाजारामध्ये भाजीपाला खूप स्वस्त, 10 रुपये किलो मला टमाटर मिळाले. तेच इथे मला 20 आणि 30 रुपये किलो सांगतात. तर पैशाची पण बचत होते, भाजीपाला पण छान मिळतो. आणि फक्त एवढं आहे की आपल्याला जाणं येणं करावं लागतं. आता देवदर्शन करायचं म्हटलं तर त्यानिमित्ताने हे पण काम होतं, दोन्ही कामं होतात. आपला बाजारही होतो आणि देवदर्शनही होतं. अशा उद्देशाने मग ते जावं लागतं. आणि रविवार या दिवशीच जाते मी, इतर दिवशी जात नाही मंदिरामध्ये, कारण आठवडी बाजारही असतो, माझे दोन्ही कामं होतात. तर असं माझं छोटंसं रुटीन होतं. आणि आता यानंतर देवपूजा वगैरे करायची आहे, संध्याकाळचा स्वयंपाक. तर स्वयंपाक काही जास्त करायचा नाही, थोडंफार भात आणि भाजी. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.